बाळाची 12वा दिवस हा आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार व विधी आहे. याला सूतक संपणे किंवा सूतिक 12वे असेही म्हणतात. का केली जाते? 1. सूतिक कालावधी संपवणे. बाळंतपण झाल्यानंतर साधारण 11 दिवस सूतिक काळ मानला जातो. या काळात आई व बाळाला विश्रांती द्यावी म्हणून काही धार्मिक व सामाजिक बंधने असतात. 12व्या दिवशी हा कालावधी संपतो. 2. शुद्धीकरण. घरात देवी देवतांचे पूजन, दैनंदिन धार्मिक कार्य 12वीनंतर पुन्हा सुरू होते. यासाठी शुद्धीकरण विधी केला जातो. 3. बाळ व आईचे संरक्षण. या दिवशी विशेष पूजा, देवतेचे आवाहन व मंत्रोच्चार करून आई व बाळाचे दीर्घायुष्य, आरोग्य व आयुष्यभर सुख मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते. 4. कुटुंबात सणासारखा उत्सव. नातेवाईक व आप्तेष्टांना बोलावून बाळाचे नाव गुप्तरित्या ठरवले जाते. काही ठिकाणी नामकरण वेगळ्या दिवशी करतात. 5. परंपरा व संस्कार. हा विधी पुढच्या पिढ्यांपर्यंत चालत आलेल्या परंपरेचा भाग आहे. म्हणजेच बाळाची 12वी ही सूतिक काळ संपवण्यासाठी, देवपूजन सुरू करण्यासाठी आणि बाळाच्या आयुष्यभराच्या मंगल कामनेसाठी केली जाते. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून नवनवीन माहिती मिळवा. थँक्यू.